हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत मला पंख असते तर निबंध, ते पण मराठीमध्ये। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। मनुष्याला नेहमीच स्वातंत्र्याची, उडण्याची आणि आकाशात भराऱ्या मारण्याची आस आहे। उडण्याची स्वप्न पाहणं हे केवळ कवितेत किंवा कल्पनांमध्येच नाही, तर आपल्या मनातील खोल इच्छा आहे। मला पंख असते तर या कल्पनेनेच मला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते। अशा परिस्थितीत जर खरंच मला पंख असते तर जग कसे बदलले असते याचा विचार केल्याशिवाय राहत नाही। सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंख असण्याचे मुख्य प्रतीक म्हणजे स्वातंत्र्य। जर मला पंख असते तर मी कोणत्याही बंधनाशिवाय मुक्तपणे उडू शकलो असतो। जमिनीवरच्या वाहतूक साधनांच्या मर्यादेपासून दूर मला कोणत्याही अडथळ्याशिवाय आकाशात भ्रमंती करता आली असती। स्वातंत्र्याच्या या अनुभवामुळे मला कुठेही कोणत्याही क्षणी जाण्याची स्वतंत्रता मिळाली असती। मला पंख असते तर मी थेट निसर्गाच्या सानिध्यात पोहोचू शकलो असतो। पर्वतांच्या शिखरांवरून उंच उडून पाहणे, घनदाट जंगलांवरून उड्डाण करणे किंवा समुद्राच्या लाटा पाहत आकाशात भराऱ्या मारणे, हे सर्व माझ्या कल्पनांच्या पलीकडेच अनुभव असते। पंख असल्यामुळे मी पक्ष्यांसारखी स्वच्छंदी उड्डाणे करून निसर्गाचे विविधरंगी रूप अनुभवू शकलो असतो। पंख असल्याने मी जगभर प्रवास करू शकलो असतो। विमान किंवा अन्य वाहतुकीच्या साधनांशिवाय मी कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी जाऊ शकलो असतो। ऐतिहासिक ठिकाणं, नवीन देश, जगातील निसर्गाचे अद्वितीय चमत्कार यांचा शोध घेणे खूप सोपे झाले असते। हिमालयाच्या उंच शिखरांवर उडणे किंवा ग्रँड कॅननच्या खोल दऱ्यांतून उडणं, या अन्वेषणातले आनंददायी क्षण मी अनुभवू शकलो असतो। पंख असल्यामुळे फिजिकल फिटनेसची समस्याच नसती। पंखांच्या सहाय्याने मी सतत हलणाऱ्या हवेत राहिलो असतो, ज्यामुळे शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त राहिले असते। याशिवाय मानसिक ताजेपणा किंवा आनंदाची अनुभूती देणारे विविध ठिकाणांवर फिरणे, सतत नवीन अनुभव मिळणे, हे मानसिक तणावापासून मुक्ती मिळवण्याचा एक सुंदर मार्ग ठरला असता। ज्या वेगाने वाहतुकीची साधने वाढली आहेत त्या तुलनेत उड्डाणाच्या कल्पनेचा एक वेगळाच फायदा आहे। वाहतुकीच्या साधनांनी वेळ खूप खर्च होतो, पण पंख असते तर मला कोणत्याही ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला नसता। शाळा, कॉलेज किंवा कार्यालयात जाण्यासाठी वेळेवर पोहोचण्याचा प्रश्नच नसता। कोणत्याही अडचणीशिवाय मी हवेतून सहजतेने जाऊ शकलो असतो। मात्र पंख असण्याचे काही तोटेही आहेत। उंचावर उडण्याचे तंत्र शिकणे सोपे नसते। हवामानाच्या बदलांमुळे अचानक वादळे किंवा ढगफुटी अशा अनपेक्षित घटनांचा सामना करावा लागला असता। पक्ष्यांना जशी पावसात, वादळात आणि गरजांमध्ये आव्हानं येतात, तशीच आव्हाने मला आली असती। कधी उंच उडणे अवघड असते, तर कधी हवेत स्थिर राहण्याची शक्ती कमी पडली असती। मला पंख असते तर मी समाजासाठी अनेक महत्त्वाचे काम करू शकलो असतो। उदाहरणार्थ, कुठे मदतीची गरज असेल तिथे मी तात्काळ पोहोचू शकलो असतो। नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अडकलेल्या लोकांना मदत करणं किंवा एखाद्या ठिकाणी अन्न किंवा औषध पोहोचवणं, हे मला सहज शक्य झाले असते। त्यामुळे मी समाजासाठी एक महत्त्वाचा घटक ठरू शकलो असतो। पंख असण्याची कल्पना फक्त भौतिक स्वातंत्र्याशी सीमित नाही, तर ती कल्पनांचे अन्वेषण करायला प्रोत्साहित करते। मी पंखांचा उपयोग करून नवीन संकल्पना आणि तंत्रज्ञान शोधू शकलो असतो। उंच आकाशातून जग कसे दिसते, त्यातून नव्या शोधांना प्रेरणा कशी मिळते, याचा अभ्यास करता आला असता। पंख असणे केवळ शारीरिक यात्रा नाही, तर ती आत्मिक आणि मानसिक यात्राही ठरली असती। पंख असण्याचे एक वेगळे महत्त्व म्हणजे स्वप्नांमध्ये जगण्याची संधी। मला पंख असते तर मी आपले स्वप्न प्रत्यक्षात आणू शकलो असतो। स्वप्नात उडण्याची कल्पना माणसाच्या अंतरंगातल्या सर्वात जुनी आहे। ती स्वप्न जर प्रत्यक्षात आली असती तर मी कोणत्याही बंधनाशिवाय उडत मुक्त राहू शकलो असतो।
मला पंख असते तर ही कल्पना फक्त एक स्वप्न नाही, तर ती माणसाच्या अंतःकरणातली स्वातंत्र्य, स्वच्छंदता आणि निसर्गाशी एकरूप होण्याची इच्छा व्यक्त करते. पंख असण्याची कल्पना ही मानवी जीवनात आनंद, शांती आणि प्रेरणादायी क्षणांचे प्रतीक आहे. अशा कल्पनेतून आपल्याला जीवनातील खऱ्या स्वातंत्र्याचा आणि सुखाचा अनुभव घेता येतो. ही कल्पना जरी फक्त मनातली असली तरी ती आपल्याला दाखवते की आपल्याला जीवनात स्वातंत्र्य हवे आहे. वास्तविक जीवनात जरी पंख नसले तरी आपल्या विचारांना आणि स्वप्नांना पंख देणे हेच खरे महत्त्वाचे आहे. मनुष्याच्या अंतःकरणातील इच्छांची पूर्तता पंखांशिवायही शक्य आहे. फक्त त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि निर्धार आवश्यक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कल्पना आवडली असेल आणि आजचा निबंध आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि अशाच निबंधांसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.